विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 11वी इंग्रजीमधील मिसेस ॲडिस या पाठावर आधारित ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटीजचा अभ्यास करूया. या ॲक्टिव्हिटीज सोडवण्यापूर्वी तुम्ही संपूर्ण पाठाचा अभ्यास केला पाहिजे. त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला एक लिंक दिलेली आहे. ती लिंक तुम्ही फॉलो करू शकता. चला तर मग वळूया या ॲक्टिव्हिटीजकडे. तुमच्या टेक्स्टबुकमधील पेज नंबर 51 पहा. या ठिकाणी दिलेली पहिली ॲक्टिव्हिटी पहा. A1. Discuss with your partner and describe the atmosphere in the woods when Peter Crouch was heading towards Mrs. Addis's house. It was a dark, moonless night. या ठिकाणी विचारलेला आहे पहा. पीटर क्राउच जंगलामधून मिसेस ॲडिस यांच्या घराकडे जात असताना हे जे काही ॲटमॉस्फिअर इन द वूड्स म्हणजे ती जी काही जंगलामधली परिस्थिती असेल, वातावरण असेल, त्याचं थोडक्यात इथं आपण माहिती दिली पाहिजे. 1 पॉईंट इज गिवन टू अस. इथं म्हटलं पहा, इट वॉज अ डार्क मूनलेस नाईट. मग या ठिकाणी आपण इतर काही पॉईंट्स सांगू शकतो, जसे की देअर वेअर अ फ्यू स्टार्स इन द स्काय, देअर वॉज सायलन्स अँड डार्कनेस इन द वूड, देअर वॉज नो विंड, द ॲटमॉस्फिअर वॉज क्लिअर. नंतर पहा A1 मधील सेकंड ॲक्टिव्हिटी. पीटर क्राउच डिडंट नॉक बिफोर एंटरिंग मिसेस ॲडिसस हाऊस. द रिझन वॉज. पीटर क्राउच दरवाजावरती टिकटिक आवाज नाही करताच मिसेस ॲडिस यांच्या घरामध्ये प्रवेश करतो. याचं कारण काय होतं? यासाठी 2-3 कारणं आपण सांगू शकतो, जसे की ही didn't want anybody to hear the knock. He had shot a man in the darkness. He was in trouble and wanted to hide himself. Now, these are the reasons. अशी या ठिकाणी कारण आपल्याला सांगता येतील. नंबर 3 पहा. Go through the text again and find the reasons that forced Peter to shoot down a person. तुम्ही पाठाचा अभ्यास केला असेलच, तेव्हा पीटर क्राउच त्याने एका व्यक्तीवरती गोळी का झाडली, याचं कारण काय असेल? इथं म्हटलं फाइंड द रिझन्स. याची कारणं शोधा आणि 2-3 कारण या ठिकाणी लिहा. 1 रिझन इज गिवन टू अस. द कीपर्स स्पॉटेड हिम. नाउ वी मे मेन्शन अगेन फ्यू रिझन्स. पीटर क्राउच was frightened. There were 4 keepers against Peter Crouch. Now see activity next. Mrs. Addis didn't hand over Peter Crouch to the keepers because मिसेस ॲडिस आणि पीटर क्राउच याला त्या गार्डकडे किंवा कीपर्सकडे दिलं नाही, त्यांच्या हवाली केलं नाही. कारण इथं आपण कारण सांगू शकू. Mrs. Addis was a kind lady. Peter Crouch was Tom's friend. She thought that Peter would live a better life afterwards. Now these are the reasons. Now see next activity. A2. The writer has used a phrase thudding heart, which means pounding or beating of heart. Do you know? Thud is an onomatopoeic word which means a heavy sound made by an object falling to the ground. Discuss with your partner and make a list of onomatopoeic words that you find in the text. Now, in this story, the writer has used figurative language, and onomatopoeia is a figure of speech. हा onomatopoeia हा एक अलंकार आहे की ज्यामध्ये एखादा शब्द किंवा शब्दांचा समूह की जो पर्टिक्युलर साऊंड दाखवतो, त्याला म्हणतो आपण ऑनोमोटोपोइया. आणि अशा प्रकारचे जे काही शब्द असतील किंवा एक्सप्रेशन्स असतील ज्यामधून एखादा साऊंड आपल्याला समजतो, सच वर्ड्स, सच एक्सप्रेशन्स आर कॉल्ड ऑनोमोटोपोइक वर्ड्स. आपल्या स्टोरीमध्ये असे अनेक आलेले वर्ड्स आहेत, एक्सप्रेशन्स आहेत. त्यापैकी काही आपण इथं सांगू शकू.
जसे की द डिस्टंट बार्क ऑफ अ डॉग. या ठिकाणी बार्क ऑफ अ डॉग हा जो शब्द आहे बार्क हा आपल्याला आवाज दाखवतो. नंतर पहा द क्रॅकलिंग अँड रसलिंग ऑफ थॉर्न्स. नाव हिअर क्रॅकलिंग अँड रसलिंग वर्ड्स शो sound. The thud of the man's foot on the road. Now here thud is the word showing sound. Now in this way these are the expressions, or we may call them onomatopoeic words. Now see next activity. A3. She went to one of the kitchen drawers. Now look at the sentence. Now here she went. Here went. Now this is verb past form. The underlined word tells us that she went some time ago to a particular place at one of the kitchen drawers. Now discuss with your partner and tell the class what you did yesterday and what your friend did yesterday. Complete the table. One is done for you. मग या ठिकाणी जो असतो सिंपल पास्ट टेन्स साधा भूतकाळ तो वापरतो आपण भूतकाळातील किंवा जो काही नजीकचा भूतकाळ या काळामध्ये घडलेल्या गोष्टी सांगण्यासाठी. मग इथं पहा काल तुम्ही कोणत्या कृती केलात आणि काल तुमच्या मित्राने किंवा मैत्रिणीने कोणत्या कृती केल्या त्या सांगा आणि दिलेला टेबल पूर्ण करा. टेबलमधील पहिला कॉलम पहा यू. तुम्ही काल कोणकोणत्या कृती केल्या याची एक यादी या ठिकाणी आपण सांगू शकतो. जसे की आय सॉ अ मूव्ही, आय वेंट फॉर मॉर्निंग वॉक, आय ब्रश्ड माय टीथ, आय अटेंडेड ऑनलाईन लेक्चर्स, आय व्हिजिटेड द गार्डन, आय स्टडीड 3 hours yesterday, आय वेंट टू बेड ॲट 10 PM. अशा प्रकारे आपण हा टेबल पूर्ण करू शकतो. नंतर पहा व्हॉट डिड युअर फ्रेंड डू येस्टरडे. तुमच्या मित्राने किंवा मैत्रिणीने काल कोणकोणत्या कृती केल्या. इथं आपण अनेक गोष्टी लिहू शकतो. काही वाक्य पहा. शी रोट ॲन एसे, शी सॉ मी ऑन द रोड, शी स्पोक टू मी, शी व्हिजिटेड द गार्डन, शी सॉ अ ड्रामा, शी क्लीन्ड the house, she went to bed at 10 p.m. Now in this way we may write a lot of sentences. Few are mentioned here. नंतर पहा पुढची ॲक्टिव्हिटी. Imagine your friend or younger brother or sister has committed a grave mistake that has resulted in a great loss to the college property or to your family. He or she seeks your advice to come out of the situation or problem. Write a dialogue between you and your friend or your brother or sister who describes the entire situation and seeks help from you. Take help of the following points. इथं पहा कल्पना करा तुमचा भाऊ किंवा बहीण किंवा तुमचा एखादा मित्र किंवा मैत्रीण यांनी एखादा गंभीर स्वरूपाचा गुन्हा किंवा गंभीर प्रकारची चूक केलेली आहे आणि त्यामुळं कॉलेजचं किंवा तुमच्या घरातलं खूप मोठं नुकसान झालेलं आहे आणि हा तुमचा भाऊ बहीण किंवा मित्र जो कोणी असेल तो तुम्हाला सांगतो की मी अशा प्रकारची एक चूक केलेली आहे आणि मी आता काय करू. मग या प्रसंगी तुम्ही तुमच्या त्या मित्र किंवा तुमचा जो कोणी असेल सिबलिंग भाऊ बहीण याला काय सल्ला द्याल आणि अशा प्रकारचा दोघातील जो काही डायलॉग असेल तो दिलेल्या मुद्द्याच्या आधारे लिहा. दिलेले पॉईंट्स आहेत पहा. इंट्रोडक्शन, कन्फेसिंग द मिस्टेक, सीकिंग हेल्प, युअर ॲडवाईस ऑर सजेशन अँड कन्क्लुडिंग पार्ट. या मुद्द्याच्या आधारे तुम्ही डायलॉग लिहा. मग यासाठी एक नमुना डायलॉग आपण लिहू शकू. ते उत्तर पहा. डायलॉग विथ अ फ्रेंड. आय, हाय किरण, हाऊ आर यू? किरण, एव्हरीथिंग इज ओके बट. आय, व्हॉट्स द प्रॉब्लेम? किरण, आय वॉन्ट टू टेल यू समथिंग. आय, ओके, बी फ्रँक,
What do you want to say? Kiran, yesterday somebody broke the glass of our office window. I, I know the incident, but I don't know who had done this. Kiran, I am very frightened since yesterday. I, why? Kiran, I broke the glass of the office window. I, why did you do so? Kiran, I threw the ball high in the sky. But I, why didn't you confess the mistake before the principal? Kiran, I was very frightened and shocked. I, you made a mistake. You must accept it. Go to the office and say sorry to the principal and teachers. Kiran, do they scold me? I, I think no. They will forgive you. Remember, honesty is the best policy. Kiran, thank you for this advice. Bye. I, bye. शेवटची ॲक्टिव्हिटी पहा. A5. The best punishment is forgiveness. Discuss the sentence in the light of the text you have read. You can make use of the following points. इथं म्हटलं पहा, क्षमाशीलता किंवा एखाद्याला माफ करणे ही सर्वोत्कृष्ट शिक्षा असते. आणि आपली जी स्टोरी आहे मिसेस ॲडिस, या स्टोरीमध्ये जे पात्र आहे मिसेस ॲडिस ते अगदी आदर्श असं पात्र आहे. In the story, Mrs. Addis is a loving and caring woman. She is a kind lady. आणि मिसेस ॲडिस अगदी तिच्या मुलाचा ज्या व्यक्तीने खून केला त्या व्यक्तीला सुद्धा माफ करू शकते. म्हणजेच इथं आपण म्हणू शकतो मिसेस ॲडिस प्रूव्स दॅट फॉरगिवनेस इज अ व्हर्च्यू. इट इज अ ग्रेट ह्युमन क्वालिटी. ही जी आयडिया आहे, ही जी कल्पना आहे, या ठिकाणी आपण याला सपोर्टमध्ये किंवा याच्या विरोधामध्ये अनेक मुद्दे मांडू शकतो. जसे की फॉरगिवनेस प्रोव्हाइड्स अपॉर्च्युनिटी टू चेंज द बिहेवियर. फॉरगिवनेस लीड्स टू रिपेंटन्स. अ पर्सन मे कमिट अ मिस्टेक और क्राइम इम्पल्सिवली और अंडर द फोर्स ऑफ स्ट्रॉंग इमोशन्स. हे दिलेल्या ठिकाणचे काही पॉईंट्स आहेत की एखाद्याला क्षमा केल्यामुळं त्या व्यक्तीचं वर्तन सुधारू शकतं किंवा त्या व्यक्तीला खूप पश्चाताप होऊ शकतो किंवा एखादा माणूस अगदी भावनिक होऊन एखादा गुन्हा करू शकतो. यामध्ये काही पॉईंट्स आपण ॲड करू शकतो. जसे की आता उत्तर पहा. फॉरगिवनेस इज ॲन आयडियल पनिशमेंट for those who make mistake unknowingly or for the first time. Criminals doing crimes again and again should not be forgiven. जे गुन्हेगार पुन्हा पुन्हा तशा कृती करतात त्यांना माफ करणं हे खूप चुकीचं काम असू शकेल. In this way we may add few points here. Dear students, for more videos subscribe my YouTube channel. Thank you for watching. Have a great day.